हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत ऑर्डर पेरनोस्पोरल जे आहे तुमचे ऑर्डर पेरनोस्पोरलचं डिटेल बघणार आहोत. तुम्हाला पेरनोस ऑर्डर पेरनोस्पोरल किंवा मोनिलियल परत उस्ट्रेलेजिनियल्स अँड युरेडिनल्स यांचा स्टडी आहे. तर त्याच्यामधलं फक्त आपण इम्पॉर्टन्स जेनेरा आहेत किंवा इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे आहेत पेरनोस्पोरलच्या त्या रनिंगमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता ऑर्डर पेरनोस्पोरल पेरनोस्पोरेल्स. ठीक आहे. एक लक्षात घ्या की ज्या सगळ्या ऑर्डर्स असतात तर ऑर्डर्सला सफिक्स असतो एक पर्टिक्युलर नोमेनक्लेचर मध्ये ALES. असा ALES हा ऑर्डरचा सफिक्स असतो ऑल टॅक्झोनॉमी मध्ये, अंगची टॅक्झोनॉमी मध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, त्याच्यामुळे त्याला पेरनोस्पोरल असं म्हणतात. तर आपण याचा स्टडी हा न्यू क्लासिफिकेशन नुसार करणार आहोत. किर्क इटॉल 2008 नुसार आपण याचा स्टडी करणार आहोत ऑर्डर्स. ओके. तर याच्यामध्ये ओमायसिट्स आहे, जो ओमायसिट क्लास आहे त्या ओमायसिट क्लासमध्ये ही पेरनोस्पोरल ऑर्डर ही येत असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि ओमायसिट क्लासचे डिफरंट कॅरेक्टर आहेत किंवा पेरनोस्पोरलचे डिफरंट कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये असेप्टेड मायसेलियम असते. मीन्स असेप्टेडलाच काय म्हणतो आपण, इनोसायटिक मायसेलियम. म्हणजे मायसेलियम मध्ये हे क्रॉस वॉल ह्या ऍबसेंट असतं. एक कॅरेक्टर झाला असेप्टेड मायसेलियम. देन असेक्सुअल स्पोर फॉर्म होतं त्याच्यामध्ये झूस्पोर. ठीक आहे. असेक्सुअल स्पोर कोणते फॉर्म होतात पेरनोस्पोरल मध्ये? झूस्पोर फॉर्म होतात. आणि असेक्सुअल स्पोर फ्रूट कोणतं असतं? स्पोरेंजियम. पर्टिक्युलरली त्याला आपण काय म्हणतो, झूस्पोरेंजियम म्हणत असतो. फक्त स्पोरेंजियम जरी म्हटलं तरी ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर आहेत अजून त्याच्यामध्ये सेक्सुअल स्पोर. सेक्सुअल स्पोर कोणते असतात? ऊस्पोर असतात. हे लक्षात ठेवा. पेरनोस्पोरल्स मध्ये ऊस्पोर हे सेक्सुअल स्पोर असतात. आणि याच्यामध्ये कोणत्या टाईपचं सेक्सुअल रिप्रोडक्शन हे प्रेझेंट असतं? ते गॅमेट एंजल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन माहिती आहे ना फंगसचं, आपण लेक्चरमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर त्याच्यामध्ये गॅमेट एंजल contact is a sexual reproduction and that reproduction produces the oospore in a peronosporal order. किंवा त्याच्यामध्ये जेवढे जेनेरा येतात त्याच्यामध्ये त्या जेनेरामध्ये oospore हा सेक्सुअल स्पोर फॉर्म होत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये सेक्सुअल स्पोर फ्रूट हे ऍबसेंट असतं. म्हणजे कोणताही सेक्सुअल स्पोर फ्रूट हे प्रेझेंट नसतं. डायरेक्ट oosporus हा इंडिव्हिज्युअली प्रेझेंट असतो. ठीक आहे. ऊस्पोर हे काय रेस्टिंग स्ट्रक्चर आहे पेरनोस्पोरल ऑर्डेडचे जेनराचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता हे कॅरेक्टर आहेत. तर याच्यामध्ये स्पोरेंजिओफोर्स असतात, त्यांचे डिफरंट कॅरेक्टरायझेशन आहे. तर पेरनोस्पोरल ऑर्डरमध्ये जवळजवळ आय थिंक 20 पेक्षा जास्त जेनेरा आहेत. म्हणजे जेनेरा म्हणजे काय, जीनस आहेत. 20 पेक्षा जास्त जेनेरा आहेत, हे लक्षात घ्या. आणि आय थिंक 360 पेक्षा जास्त स्पेसीज आहेत. 360 पेक्षा जास्त स्पेसीज आहेत. तर याच्यामध्ये ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स ज्या स्पेसीज आहेत त्याच तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर अदर जे आहेत ते मायकोलॉजीच्या स्टुडंटला माहीत असणं गरजेचं आहे. आपण फक्त पॅन्ट पॅथॉलॉजीच्या रिलेटेड टीचिंग करतोय व स्टडी करतोय. ठीक आहे. तर आता पेरनोस्पोरल ऑर्डरमध्ये फायटोप्थोरा हा एक जीनस येतो. तो फायटोप्थोरा तुम्हाला माहितीच असेल. फायटोप्थोरामुळे कोणता डिसीज होतो? लेट बॅट ऑफ पोटॅटो. ठीक आहे. तर फायटोप्थोरा एक जीनस येतो मेजर, त्याच्यामध्ये लेट ब्लाइट होतो. आणि एक सेकंड मेजर जीनस आहे
डाउनी मिल्ड्यू कॉज करणारा प्लाझ्मोपेरा पेटिकोला, ठीक आहे. प्लाझ्मोपेरा झाला किंवा अदर जे डाउनी मिल्ड्यू फंगस आहेत ते त्यांचे जीनस आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये एक सेक्स्युअल लाईफ सायकल जे आहे, सेक्स्युअल लाईफ सायकल आणि असेक्स्युअल लाईफ सायकल सगळ्या पेरोनोस्पोरल ऑर्डरची सेम आहे, ठीक आहे. फक्त फायटोप्थोरामध्ये मीन्स ठीक आहे, सेक्स्युअल आणि असेक्स्युअल लाईफ सायकल तर सेम आहे, जे आधी डिस्कस केलं आहे आपण. त्याच्यानुसारच जसे स्पोर तयार करतात, तर आपण ते तेवढं डिटेलमध्ये घेऊ. तर पहिलं स्टार्टिंगला आपण फायटोप्थोराचा स्टडी बघू, ठीक आहे. तर परत एक स्क्रीन घ्यावी लागेल आपल्याला. तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युअल फायटोप्थोरा इन्फेस्टन्समुळेच मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजीचा उगम झाला आहे किंवा एस्टॅब्लिशमेंट झालेला आहे. बिकॉज लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो जो आहे, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा आला होता इन आयर्लंड, ठीक आहे. आयर्लंडमध्ये आला होता, त्याच्यामुळेच आयरिश फेमाईन हा आला होता. आणि त्या आयरिश फेमाईनमुळे लार्ज नंबर ऑफ डिवॉस्टेशन झालं होतं क्रॉप्सचं, आणि तिथंच हा फेमाईन आला होता, ठीक आहे. आता ते हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलंच आहे, इथं आपण डिटेलमध्ये जास्त बघत नाही. अँटन डिबेरीने हा पॅथोजन शोधून काढला होता, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, फायटोप्थोरा इन्फेस्टन्स, ठीक आहे. अँटन डिबेरीलाच आपण काय म्हणतो, फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी असं म्हणत असतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फायटोप्थोराचं थोडक्यात माहिती मिळवायची आहे आणि त्याचं सेक्स्युअल किंवा असेक्स्युअल लाईफ सायकल कसं आहे ते बघायचं आहे. तर पहिले स्टार्टिंगला आपण बघू फायटोप्थोरा असेक्स्युअली कसा रिप्रोड्यूस होतो. मीन्स जॉईंटमध्ये तुम्हाला सायकल मी तयार करतो, त्या जॉईंटमध्ये असेक्स्युअल आणि सेक्स्युअल लाईफ सायकल तुम्हाला समजणार आहे फायटोप्थोरामध्ये, ठीक आहे. फायटोप्थोरा हा जीनस ओल्ड क्लासिफिकेशन नुसार हा मॅस्टिकोमायकोटिनामध्ये येत होता. बट आत्ता 18S RDNA जेनेटिक रिलेटेड नुसार त्याला पेरोनोस्पोरल ऑर्डरमध्ये कन्सिडर केला आहे. मीन्स पहिले स्टार्टिंगला पिथियल्स किंवा पिथियममध्ये पिथियमच्या बरोबर येत होता, बट आता पिथियम जिनस हा पिथियल ऑर्डरमध्ये येतो, आणि आता फायटोप्थोरा हा जिनस न्यूअर क्लासिफिकेशन नुसार तुम्हाला पेरोनोस्पोरल ह्या ऑर्डरमध्ये येतो, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर आपण आता फायटोप्थोराचं असेक्स्युअल रिप्रोडक्शन बघू. तर आपल्याला माहिती आहे असेक्स्युअल स्पोर कोणते स्पोर फॉर्म होतात फायटोप्थोरामध्ये, झू स्पोर फॉर्म होतात, ठीक आहे. तर झू स्पोर हे ब्लाय फ्लॅजेलेटेड स्पोर असतात. त्याच्यामध्ये एक ब्लाय फ्लॅजेलेटेड मीन्स 2 फ्लॅजेल असतात, ठीक आहे. दिस इज अ झू स्पोर. झूस्पोर काय म्हणतात, झूस्पोरलाच एक सिनोनिमिक टर्म काय म्हणतो आपण, प्लॅनोस्पोर. बिकॉज दीज आर द मोटाईल स्पोर, ते वॉटरमध्ये मॉटिलिटी करू शकतात, त्याच्यामुळे त्यांना फ्लॅजेला असतं, त्यामुळे आपण त्यांना झूस्पोर किंवा प्लॅनोस्पोर म्हणत असतो. आणि जे नॉन मोटाईल स्पोर असतात त्यांना काय म्हणतो आपण, अप्लॅनोस्पोर. ते जायगोमायकोटिना, म्युकर किंवा रायझोपसमध्ये प्रेझेंट असतं, ठीक आहे. आता झूस्पोर तयार होतो असेक्स्युअली, आणि झूस्पोर जर्मिनेट होतं मॉइश्चर असल्यानंतर. तर जर्मिनेट झाल्यानंतर तो काय करतो, जर्म ट्यूब तयार करतो, ठीक आहे. आता फायटोप्थोरामध्ये झूस्पोरमध्ये 2 टाईपच्या फ्लॅजेला प्रेझेंट असतात. एक असते टीन सेल टाईप फ्लॅजेला आणि एक असते विप्लास टाईप फ्लॅजेला. जी टीन सेल टाईप फ्लॅजेला असते तिच्यावरती हेअर असतात, आणि विप्लास टाईप फ्लॅजेला ही फक्त एक फिलामेंटस फ्लॅजेला असते, ठीक आहे. तर झूस्पोरला जर ऑप्टिमम टेम्परेचर किंवा ऑप्टिमम मॉइश्चर कंडिशन प्रेझेंट असला, 80 to 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असली, तर त्यावेळेस स्पोर जर्मिनेट होतो, आणि जर्मिनेट झाल्यानंतर ते प्रोड्यूस द हायपा और जर्मिनेशन ट्यूब, ठीक आहे. आणि त्या जर्मिनेशन ट्यूबला मग नंतर काय हायपल स्ट्रक्चर तयार होतं. तर ती हायपा कशी असते,
असेप्टेड हायपा असते. ठीक आहे, लक्षात घ्या. असेप्टेड हायपा असते किंवा इनोसायटिक हायपा असते. परत परत मग याच्यामध्ये काय होतं, ही हायपा परत हे तयार करते. काय तयार करते? झूस्पोर मीन्स इन्फेक्शन केल्यानंतर प्लांटवरती सिम्पटम तयार करेल. ठीक आहे, मीन्स सिम्पटम कॉज होतील प्लांटवरती. सिम्पटम कॉज झाल्यानंतर तीच हायपा परत काय करेल, लोअर साईड असेल किंवा अप्पर साईड जे असेल त्याच्यावरती क्रॉप मॅच्युअर झाल्यानंतर किंवा सिम्पटम मॅच्युअर झाल्यानंतर ते परत स्पोरेंजियम तयार करेल. ठीक आहे, अशा प्रकारचं स्पोरेंजियम तयार करेल. हे आहे खाली स्पोरेंजिओफोर. स्पोरेंजिओफोर आणि हे पॅपिलेट किंवा लेमन शेप स्पोरेंजियम आहे. ठीक आहे, लेमन शेप स्पोरेंजियम. आणि स्पोरेंजियम हे आपल्याला माहिती आहे असेक्सुअल फ्रुटिंग बॉडी आहे स्पोरेंजियम, वी नो दॅट. ओके, तर मग याच्या स्पोरेंजियम मध्येच काय असतात, स्पोर्स असतात. ठीक आहे, आणि जेव्हा स्पोरेंजियम इज नथिंग बट द सॅक लाईक स्पोर स्ट्रक्चर आहे, ते आपल्याला माहिती आहे. जेव्हा स्पोरेंजियम परत मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस एकतर तो जर्मिनेशन डायरेक्ट पण करू शकतो स्पोरेंजियम, किंवा तो झूस्पोर फॉर्म करतो. ठीक आहे, आता इथं परत हा झूस्पोर बस्ट होईल, हा स्पोरेंजियम मीन्स त्याचं डिहायसन्स होईल आणि तो स्पोर लिबरेट करेल. आणि ते लिबरेशन झाल्यानंतर तो काय तयार करेल, झूस्पोर तयार करेल. परत मग झूस्पोर जर्मिनेट होईल. असं हे सायकल हे चालू असतं. त्याला असेक्सुअल लाईफ सायकल म्हणतात. बिकॉज असेक्सुअल लाईफ सायकल काय म्हणतात, देर इज ॲब्सेन्स ऑफ फॉर्मेशन ऑफ एनी गॅमेट्स ऑर गॅमेटेंजियम. ओके, तर अशा प्रकारचं असेक्सुअल लाईफ सायकल झालं फायटोप्थराचं. बट सेक्सुअल लाईफ सायकलमध्ये काय होतं फायटोप्थराच्या, जे झूस्पोर असतात ते जर्मिनेट होतात. ठीक आहे, आता स्टार्टिंग तर झूस्पोर पासून होणार आहे. तर झूस्पोर जर्मिनेट झाल्यानंतर त्याची एक हायपा तयार होते. ठीक आहे, सोमॅटिक हायपा मीन्स डायप्लॉइड सोमॅटिक हायपा असते. तर ती डायप्लॉइड सोमॅटिक हायपा तयार झाल्यानंतर ती प्रोड्यूस करते गॅमेट्स किंवा गॅमेटेंजियम. ठीक आहे, गॅमेटेंजियम प्रोड्यूस करते. तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. एक आहे मेल गॅमेटेंजियम. ठीक आहे, आता गॅमेटेंजियल कॉन्टॅक्टमध्ये मेल गॅमेटेंजियम कोणतं फॉर्म होतं आपल्याला माहिती आहे, त्याला काय म्हणतो आपण, अँथेरिडियम. अँथेरिडियम म्हणत असतो त्याला. आणि जे फिमेल गॅमेटेंजियम आहे त्याला आपण काय म्हणत असतो, बिगर असतं ते फिमेल गॅमेटेंजियम, त्याला आपण काय म्हणत असतो, ओगोनियम. ओके, आणि त्याच्यामध्ये एक सेल प्रेझेंट असतात. ज्या वेळेस अँथ्रेडियम हा गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट करतो त्यावेळेस काय होतं, फर्टिलायझेशन ट्यूब तयार होते. फर्टिलायझेशन ट्यूब मधनं जे न्यूक्लियस असतं हे डायप्लॉइड न्यूक्लियस ते मूव्ह होतं टुवर्ड्स द एग सेल किंवा ओगोनियम मध्ये मूव्ह होतं. आणि इथं काय होतं, त्यांची झायगोट फॉर्मेशन होतं, फॉर्मेशन ऑफ झायगोट. ठीक आहे, झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर मग झायगोटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ऊसपोर मध्ये होतं. म्हणजे हार्ड थिक स्पोर तयार होतो झायगोटचा आणि त्याचंच कन्व्हर्जन होतं ऊसपोर मध्ये. ऊसपोर इज अ सेक्सुअल स्पोर ऑफ फायटोप्थोरा और पेरोनोस्पोरेलचा सेक्सुअल स्पोर आहे ऊसपोर. ठीक आहे, तर परत मग हे ऊसपोर जर्मिनेट होतात. मीन्स जर कॉन्टॅक्टमध्ये आले, आता ऊसपोर काय रेस्टिंग स्पोर आहेत, ते 2-3 महिने जर होस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी नाही आले तरी ते जिवंत असू शकतात, ते डॉर्मन्सीमध्ये जातात. पण जेव्हा होस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, लिप सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, ज्यावेळेस रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असणार आहे, दे गेट जर्मिनेटेड. आणि जर्मिनेशन झाल्यानंतर त्याच्यामधून स्पोरेंजियम फॉर्म होतात ऊसपोरमधून. ठीक आहे, आता स्पोरेंजियम इथं काही परत काढत नाही, इथं काढलेलं आहेत. तसेच जर्मिनेट ऊसपोर झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत लेमन शेप स्पोरेंजियम तयार होतात. त्या स्पोरेंजियम मध्ये परत झूस्पोर तयार होतात आणि परत हे सायकल असं चालू असतं. ठीक आहे, काही वेळेस डायरेक्ट स्पोरेंजियम पण जर्मिनेशन करू शकतो आणि इन्फेक्शन करू शकतो. काही वेळेस तो झूस्पोर फॉर्म करतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं मीन्स दिस इज डिपेंड ऑन अ टेम्परेचर.
जर 80 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर असलं तरच झूस्पोर हे फॉर्म होतात, अन्यथा एक स्पोरेंजियमच जर्मिनेट होऊन हायपर स्ट्रक्चर तयार करत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं सेक्सुअल लाईफ सायकल आहे. हे काय आहे? सेक्सुअल लाईफ सायकल ऑफ फायटोप्थरा. ठीक आहे, अशा पद्धतीचा स्पोर तयार करत असतो. आणि फायटोप्थराचे सिम्पटम जे आहेत प्लांट्सवरती, तर लेट ब्लाइट बघितला असेल तुम्ही, तर लेट ब्लाइट काय म्हणतो आपण पोटॅटोवरला, तर तो क्रॉपच्या लॅटर स्टेजला येतो, त्यामुळे त्याला लेट ब्लाइट म्हणतात. आणि अर्ली ब्लाइट जो आहे अल्टरनारिया सोल्याने, तो इनिशियल स्टेजला येतो, त्याच्यामुळे आपण अर्ली ब्लाइट असं म्हणत असतो त्याला. ठीक आहे, तर जनरली ब्लाइट म्हणजे काय असतं? डिसइंटिग्रेशन ऑफ टिश्यू. ज्यावेळेस फंगस ग्रो होते, फंगस ग्रो ॲज अ सॅप्रोफाइट. Some fungus grow as a saprophyte on a living tissue. That's why they create a blighten appearance. ठीक आहे, असं ब्लायटन अपीअरन्स होतं आणि त्याच्यामुळे टिश्यूचं डिसइंटिग्रेशन होतं, फोटोसिंथेसिस कमी होतं. आणि दे ऑल्सो पॅथोजन इंट्रोड्यूस इन टू द ट्युबर. रॉटिंग होते ट्युबरची, रॉटिंग इन ट्युबर. ट्युबर म्हणजे काय? पोटॅटो. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे होतं. तर जनरली डिफरंट याच्यामध्ये मग तुम्हाला स्पेसिस जे आहेत इम्पॉर्टंट, त्या स्पेसिस सांगतो. आपल्याला सेपरेट स्लाइड घ्यावं लागेल. तर त्याच्या फायटोप्थोराच्या स्पेसिस आहेत काही. तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स माहिती आहे आपल्याला, तर त्याच्यामुळे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो होतो. तसंच फायटोप्थोरा कोलोकॅसिया. फायटोप्थोरा कोलोकॅसियामुळे लेट ब्लाइट ऑफ कोलोकॅसिया होत असतो. ओके, नंतर आहे फायटोप्थोरा पॅरासिटिका. त्याच्यामध्ये सिसॅमम लीफ ब्लाइट होत असतो. ठीक आहे, लीफ ब्लाइट ऑफ सिसॅमम. नंतर आहे फायटोप्थोरा पाल्मिओरा. फायटोप्थोरा पाल्मिओरा मध्ये याच्यामुळे बड रॉट इन पाम्स. म्हणजे पाम्स मध्ये कोकोनट असेल किंवा अदर जे पाम फॅमिली मधले मेंबर आहेत ते, त्यांच्यामध्ये बड रॉट हे होत असतं. ठीक आहे, जे लिव्ज असतात त्या लिव्हच्या जागी फायटोप्थोरा ग्रो होतो आणि तिथं बड रॉटिंग होते. तशाच पद्धतीने फायटोप्थोरा निकोशियाना. फायटोप्थोरा निकोशियानामुळे फूट रॉट किंवा यालाच बग आय रॉट ऑफ टोमॅटो म्हणतात. ठीक आहे, अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट डिसीज आहेत फायटोप्थोरामुळे. हे 5 डिसीजेस लक्षात ठेवायचे तुम्हाला, हे 4. ठीक आहे, आणि एक फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. पेरोनोस्पोरल ऑर्डर मधले फायटोप्थोराचे हे मेजर डिसीजेस आहेत. तर आता नेक्स्ट जिनस घेऊ आपण. पेरोनोस्पोरल मधलं जो ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट पाणी पिऊन घेतो मी, चालतं ना? फायटोप्थोराला सुद्धा जर्मिनेशन होण्यासाठी खूप पाणी लागतं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी खूप जास्त लागते. मीन्स पेरोनोस्पोरलचे सगळे ऑर्डर आहेत त्यांना रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्तच लागते. तसं मला पण पाण्याची गरज असते. तर आता आपण घेणार आहोत, नेक्स्ट आहे डाउनी मिल्ड्यू कॉज करणारा फंगस जो आहे डाउनी मिल्ड्यू. ठीक आहे, तर कोणता आहे तो? प्लाझ्मोपॅरा. तर याच्यामध्ये तुम्हाला प्लाझ्मोपॅरा विटिकोला. कोणता डिसीज होतो त्याच्यामुळे? प्लाझ्मोपॅरा विटिकोलामुळे ग्रेप डाउनी मिल्ड्यू. ठीक आहे, फ्रान्समध्ये खूप डिव्हॅस्टेटिंग कंडिशन लावला होता इन 1930 मध्ये. त्यावेळेसच डाउनी मिल्ड्यू चं रेकॉर्डेशन केलं गेलं होतं फ्रान्समध्ये किंवा युरोपियन युनियनमध्ये. ठीक आहे,
तर याच्यामध्ये काही जिनस आहेत इम्पॉर्टंट, ते जिनस बघू. पेरोनोस्फोरा आहे. पेरोनोस्फोरा हा जिनस इम्पॉर्टंट आहे ॲग्रिकल्चरमध्ये. परत बेसिडिओफोरा आहे. ठीक आहे. नंतर आहे ब्रेमिया स्पेसिस. नंतर आहे स्क्लेरोस्पोरा. स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला. नंतर अजून सुडो पेरोनोस्पोरा आहे. पेरोनोस्पोरा त्याच्यामध्ये सुडोपेरोनोस्पोरामुळे डाउनी मिल्ड्यू ऑफ कुकुरबीट होतो. ठीक आहे. नंतर स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोलामुळं ग्रीन इयर डिसीज ऑफ बाजरा होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा असं म्हणत असतो. ठीक आहे. ब्रेमिया स्पेसिस असे यांच्यामुळे डिसीजेस, डिफरंट डाउनी मिल्ड्यू डिसीजेस होत असतात. हे आहेत इम्पॉर्टंट जेनेरा. तर एक लक्षात घ्या, डाउनी मिल्ड्यू जे जिनस आहेत, प्लाझ्मोपेरा वगैरे बाकीचे सगळे, त्यांचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर स्पोरेंजिओफोर कॅरेक्टरायझेशनवर केलं गेलं. आता तुम्हाला स्पोरेंजियम 4 माहिती आहे, जिथं मीन्स आपण बऱ्याच वेळेस स्पोरेंजिओफोर हा काढलेला आहे फिगरमध्ये, जेव्हा फंगलचं कॅरेक्टर शिकत होतो तेव्हा पण. तर त्याच्यामध्ये काय होतं, असं स्पोरेंजियम तयार होतं वरती, माहिती आहे आपल्याला. स्पोरेंजियम तर स्पोर फ्रूट ऑर्गन आहे फंगसचं, तर स्पोरेंजियम असतो. पण जो स्पोरेंजियम ज्या पार्टवरती बोर्न होतो किंवा त्या फिलामेंटस हायपीला आपण काय म्हणतो, स्पोरेंजिओ 4. ठीक आहे. स्पोरेंजिओ 4 म्हणत असतो. तर जे ऑल हे तुम्हाला जिनस दिसत आहेत ना, सगळे ऑल जिनस डाउनी मिल्ड्यूचे, त्यांचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्पोरेंजिओ 4 कॅरेक्टरायझेशनवर केलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, सिम्पोडियल ब्रांचिंग आहे. सिम्पोडियल ब्रांचिंग पॅटर्न आहे, जो मीन्स ब्रांचिंग स्पोरेंजिओफोर डेव्हलप झालेले दिसतात या ऑल जिनसेसमध्ये. मग त्याच्यामध्ये सिम्पोडियल ब्रांचिंग पॅटर्न तुम्ही आता प्लांट्समध्ये सिम्पोडियल ब्रांचिंग पॅटर्न असते, लाईक कॉटन आहे वाटतं, कॉटनमध्ये सिम्पोडियल ब्रांचिंग आहे. तर अशा पद्धतीने काय असतं, आता तुम्हाला फिगर्स काढून दाखवतो. ठीक आहे. तर काहींमध्ये असे स्पोरेंजिओफोर असतात, ब्रांच स्पोरेंजिओफोर म्हणतात त्यांना, किंवा डायकोटोमसली ब्रांच असं म्हणतात त्याला. ठीक. त्याच्यामध्ये मग त्यांच्यावरती स्पोरेंजियम हे बोर्न होत असतात. असे स्पोरेंजियम बोर्न होत असतात. म्हणजे हे कॅरेक्टर झालं, त्याला काय म्हणतात, सिम्पोडियल ब्रांचिंग ऑफ स्पोरेंजिओफोर किंवा डायकोटोमसली ब्रांचिंग ऑफ स्पोरेंजिओफोर. ठीक आहे. मग याच्यामध्ये प्रत्येक जेनराचे अलग अलग कॅरेक्टर आहेत स्पोरेंजिओफोर फॉर्म करण्याचे. मग अकॉर्डिंग टू देअर, म्हणजे त्याच्या वाईज त्याचं प्रत्येक जेनराचं हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. हा मेन फंड आहे डाउनी मिल्ड्यू फंगसमध्ये. ठीक आहे. बाकी सगळं ॲज इट इज आहे फायटोप्थोरासारखं. फक्त याचे जे कॅरेक्टरायझेशन आहे किंवा जेनेरा मॉडिफिकेशन आहे ते ऑन द बेसिस ऑफ स्पोरेंजिओफोर आहे. मग काही जिनसमध्ये वेगळी ब्रांचिंग आहे, मीन्स सगळ्यांमध्ये सिम्पोडियल ब्रांचिंग किंवा डायकॉटोमसली ब्रांचिंग आहे, पण थोडे थोडे डिफरन्स आहे साईजमध्ये किंवा त्यांच्या अटॅचमेंटमध्ये. स्पोरेंजियमला अटॅचमेंटला डिफरन्स आहे. तर अशा ब्रांचिंग पॅटर्नमध्ये डिफरन्सेस बघायला मिळतात स्पोरेंजिओफोरच्या. त्याच्यानुसार हे जेनेरा हे क्लासिफाय केलेले आहेत. बाकी सेक्स्युअल लाईफ सायकल अँड असेक्स्युअल लाईफ सायकल जी आहे यांच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू फंगसमध्ये सेम आहे. जसं फायटोप्थोरामध्ये तुम्हाला असेक्स्युअल लाईफ सायकल शिकवलं किंवा सेक्स्युअल लाईफ सायकल शिकवलं, तसंच पेरोनोस्पोरलच्या सगळ्या यांच्यामध्ये सेम लाईफ सायकल आहे. सेक्स्युअल स्पोर ते ऊसपोर फॉर्म करतील, असेक्स्युअल स्पोर ते झूस्पोर फॉर्म करतील, स्पोरेंजियम बोर्न होतील, मग इतकं रिलेटिव्ह ह्युमिडिटी लागल. अशा ह्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या पेरोनोस्पोरल ऑर्डरमधल्या सगळ्या जेनेराच्या सेम आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यामुळं आता परत तुम्हाला रिप्रोडक्शन शिकवण्याची गरज नाही. एकदा फायटोप्थोराचं शिकवलं तर सगळ्या जेनेराचं सेम आहे. सगळ्यांमध्ये गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट हे सेक्स्युअल रिप्रोडक्शन होत असतं. ठीक आहे. फक्त आता थोडंसं सिम्पटम कसे होतात ते बघू आपण. तर डाउनी मिल्ड्यू सिम्पटम तुम्ही बघितलेलंच असेल. तर
डाउनी मिल्ड्यू सिम्टम मध्ये आता नेटवरती तुम्हाला इझिली एखादा फोटो मिळून जाईल डाउनी मिल्ड्यू, किंवा आपण सिम्टोमॅटोलॉजी च्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की त्याच्यामध्ये काय काय आहे. बट जस्ट इथं तुम्हाला सांगून देतो, डाउनी मिल्ड्यू फंगस जेव्हा इन्फेक्ट करते तर ती इंट्रासेल्युलर मायसिलिया तयार करत असते. ठीक आहे, इंट्रासेल्युलर मायसिलिया तयार करत असते आणि ती इंट्रासेल्युलर मायसिलिया हे होस्टरिया तयार करते. ठीक आहे, तर तुम्ही फंगल थॅलस मॉडिफिकेशन मध्ये होस्टरिया काय असतं ते माहितीच आहे तुम्हाला. इट इज अ सकिंग फूड सकिंग ऑर्गन आहे किंवा सॅप मीन्स न्यूट्रिन सकिंग ऑर्गन आहे. तर ते होस्टरिया सेलमधनं न्यूट्रिन सक करण्याचं काम करतात. ते इंट्रासेल्युलर मायसिलियमवर तयार झालेले असतात. त्यांना काय म्हणत असतो आपण, होस्टोरिया किंवा होस्टोरियम असं म्हणत असतो. ठीक आहे, तर ॲब्सॅप करण्याचं काम करतात. आणि ही डाउनी मिल्ड्यू फंगस जी आहे ती फंगस आहे एक्टोफायटिक फंगस आहे, हे लक्षात ठेवा. एक्टोफायटिक फंगस आहे, ती एंडोफायटिक फंगस नाही. कारण की अर्धा मीन्स हाफ ऑफ द थॅलस इज रिमेन इन अ एअर. ओके, आणि हाफ ऑफ द थॅलस इज रिमेन इन अ टिश्यू ऑफ द प्लांट. जनरली डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम काय असतात, लोअर साईड जे असतात, तर डाउनी मिल्ड्यूचाच अर्थ आहे हेअरी फंगस म्हणतात त्यांना, हेअरी फंजाय हे पण विचारू शकतात. डाउनी मिल्ड्यूला काय म्हणतात, हेअरी फंजाय असं म्हणतात. तर लोअर सरफेस ऑफ लीव्ह जो असतो तर त्यांच्यामधून ही डाउनी ग्रोथ आपल्याला अशी फंगल ग्रोथ, मायसिलियर ग्रोथ ही दिसते कोणत्याही डाउनी मिल्ड्यूमध्ये. तर त्याच्यामध्ये आणि करस्पॉन्डिंगली अप्पर साईड जी असते त्याच्यावरती तुम्हाला येलोविंग पॅचेस ऑब्झर्व झालेले दिसतात. ठीक आहे, कारण की डाउनी ग्रोथ फक्त खालच्या लीव्हजवरतीच ग्रो होते. स्टार्टिंगला खालच्या लीव्हजवरती ग्रो होते, नंतर सगळ्या ब्रांचला कव्हर करत असते ती. ठीक आहे, आणि नंतर करस्पॉन्डिंगली ज्या ठिकाणी मायसिलियम ग्रो करते त्या ठिकाणी करस्पॉन्डिंगली अप्पर सरफेस ऑफ लीव्ज आहे तो येलोविंग होत जाते. बिकॉज फंगस त्या ठिकाणी ग्रो करत जातो आणि डिफरंट टॉक्झिन सिक्रेट करत जातो किंवा न्यूट्रिन गेन करत जातो किंवा ॲब्सॉर्ब करत जातो. त्याच्यामुळं फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी त्या तिथं कमी होतात किंवा अरेस्ट होतात, त्या ग्रोथ अरेस्ट होते त्या लीव्हची. त्याच्यामुळं हा नंतर लॅटर स्टेजला डायरेक्ट ब्लाइटच हॅपन होतो. ठीक आहे, ब्लाइट अँड ॲपिरन्स हॅपन होतो आणि ममिफाईड फ्रुट्स पण तयार होतात ग्रेपमध्ये. याच्यामध्ये ग्रेपच्या याच्यावरती पण ग्रोथ यायला लागते डाउनी मिल्ड्यूची. ठीक आहे, आणि डाउनी मिल्ड्यू हा एक एक्टोफायटिक फंगस आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं पॅरामेस्पोरियल ऑर्डरमध्ये हे इम्पॉर्टंट सिग्निफिकंट आहे आणि जनरल कॅरेक्टर पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे.